कल्पना करा, एखादा माणूस शांतपणे बसलाय आणि त्याच्यासमोर चहा ठेवलाय आणि कोणी काहीतरी एक छोटीशी गोष्ट बोलतो आणि अचानक तो भडकतो. आवाज चढतो, चेहरा लाल होतो, हृदय जोरजोरात धडधडू लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या क्षणी त्याच्या शरीरात काय चाललेलं असतं? डॉक्टर सांगतात, प्रचंड रागाच्या फक्त 5 मिनिटात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 5 पट, हो 5 पट वाढतो. होय, फक्त 5 मिनिटांचा राग तुमच्या शरीराला तासन तासाची शिक्षा देतो. मंडळी, आज आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक माणसात असते, पण जर ती वेळेत नियंत्रित केली नाही तर ती हळूहळू आपलं आरोग्य, आपले नातेसंबंध आणि आपलं आयुष्य हळूहळू खात जाते. आणि ती भावना म्हणजे राग. आज आपण समजून घेणार आहोत, राग शरीरात नेमकं काय करतो, तो आपल्या आरोग्याला कसा मारक ठरतो आणि सर्वात महत्त्वाचं, रागावर नियंत्रण मिळवलं तर आयुष्य कसं बदलतं. पहिलं बघूया, राग म्हणजे काय. राग ही वाईट भावना नाही. खरं तर राग हा मानवी सर्वायवल मेकॅनिझम आहे. जेव्हा आपल्याला अन्याय वाटतो, धोका वाटतो किंवा अपमान वाटतो, तेव्हा मेंदूतील अमायग्डाला नावाचा भाग सक्रिय होतो. तो मेंदूला सांगतो, तयार राहा, लढा किंवा पळा. पण शरीरात 2 मोठे हार्मोन्स रिलीज होतात, ॲड्रेलिन आणि कॉर्टिसॉल. आणि यामुळं शरीरात अचानक बदल होतात. हृदय वेगानं धडधडतं, रक्तदाब वाढतो, स्नायूंमध्ये ताण येतो, श्वास जलद होतो. ही सगळी सिस्टीम आहे, ती पूर्वी जंगलात जगण्यासाठी आपल्याला उपयुक्त होती. पण आज आपण वाघाशी नाही तर ट्रॅफिक, मोबाईल, राजकारण आणि नातेसंबंधांशी लढत आहोत. आणि त्यामुळे आपण दिवसातून अनेक वेळा रागाच्या अवस्थेत जातो. राग शरीरावर नेमका हल्ला कसा करतो? पहिला परिणाम होतो हृदयावर. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार प्रचंड रागानंतर 2 तासापर्यंत हृदयविकाराचा धोका वाढलेला असतो. लक्षात घ्या, किती भयानक गोष्ट आहे ही. कारण रक्तदाब अचानक वाढतो, रक्त घट्ट होतं, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. म्हणजेच राग हा हृदयासाठी एक लहानसा स्फोट असतो. दुसरा परिणाम होतो मेंदूवर. रागाच्या वेळी मेंदूचा विचार करणारा भाग, जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, तो कमी सक्रिय होतो किंवा निष्क्रिय होतो. म्हणजे आपण चुकीचे निर्णय घेतो, आपण बोलतो ते शब्द आपल्यालाच नंतर पश्चाताप देतात. आणि म्हणूनच लोक म्हणतात, रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर जखम करतात. तिसरा परिणाम होतो पचनसंस्थेवर. सतत रागवणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ॲसिडिटी, इरिटेबल बाउल सिंड्रोम, पोटदुखी, भूक न लागणे या समस्या जास्त दिसतात. कारण जो कॉर्टिसॉल रिलीज झालेला असतो हार्मोन, तो पचनसंस्थेवर थेट परिणाम करतो. आणि चौथं काय होतं तर रोग प्रतिकार शक्ती कमी होत जाते. राग हा शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे सूज वाढवतो. म्हणजेच आपल्याला इन्फेक्शन, जे साधे साधे इन्फेक्शन असतात, वातावरण बदलल्यानंतरचे सर्दी, खोकला किंवा इतर जे काही इन्फेक्शन, ते जास्त होतात. त्वचेवरचे इन्फेक्शन जास्त होतात. जखमा झाल्या तर त्या उशिरा भरतात आणि ऑटो इम्यून डिसीजेस वाढतात. एक साधं उदाहरण बघूया. निवृत्तीनंतर शरद काका रोज सकाळी वृत्तपत्र वाचतात किंवा टीव्हीवरच्या न्यूज डिबेट पाहतात. राजकारणाची एखादी बातमी वाचली, पाहिली की ते लगेच चिडतात. टीव्हीवर डिबेट पाहिली की रक्तदाब वाढतो. घरच्यांशी बोलताना तोच विषय पुन्हा पुन्हा चघळला जातो. आणि मग डॉक्टरांनी एकदा त्यांना त्रास झाल्यावर तपासलं तर काय आढळलं? बीपी वाढलेला, झोप कमी झालेली, पोट बिघडलेलं. मग डॉक्टरांनी एकच सल्ला दिला, वृत्तपत्र कमी वाचा, टीव्हीवरती दुसरं काहीतरी बघा न्यूज सोडून, आणि मुख्य म्हणजे चालायला जात जा. 3 महिन्यांनी त्यांचा बीपी कमी झाला. कारण त्यांनी औषध नाही बदललं तर त्यांचा राग ज्यामुळे उत्पन्न होत होत्या त्या गोष्टी कमी केल्या. राग का वाढतो? रागाच्या मागे अनेक कारणं असतात. म्हणजे आपल्या कुणाकडनं काही अपेक्षा असतात, त्या पूर्ण न होणे, आपला कंट्रोल गमावल्याची भावना, अहंकार दुखावला जाणे, सतत स्ट्रेस असणं. पण एक मोठं कारण आहे, आपण स्वतःला खूप गंभीरपणे घेतो.
रागावर मग तुम्ही म्हणाल नियंत्रण कसं मिळवायचं, तर सोपे काही गोष्टी आपण इथे बघूयात. पहिला आहे 90 सेकंदाचा नियम. वैज्ञानिक सांगतात रागाची रासायनिक लाट शरीरात फक्त 90 सेकंद टिकते. जर तुम्ही त्या 90 सेकंदात प्रतिक्रियाच दिली नाही तर राग आपोआप कमी होत जातो. म्हणून राग आला की फक्त 90 सेकंद शांत राहा. दुसरं आहे श्वासावर नियंत्रण. धीम्या श्वासानं आपली जी वेगस नव आहे ती सक्रिय होते आणि ती शरीराला सांगते की धोका संपला आहे. त्यामुळे फक्त 5 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना जेवढा वेळ घ्याल त्याच्या दुप्पट वेळ सोडताना घ्या आणि असे दीर्घ श्वास तुमचा रक्तदाब लगेच कमी करू शकतात, तुम्हाला नॉर्मल करू शकतात. तिसरी गोष्ट आहे शरीर हलवा. राग ही ऊर्जा आहे. रागामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा तयार होते आणि ती तशीच अडकली की मग शरीराला त्रास होतो. म्हणून जेव्हा कधी तुमची अशी रागाची परिस्थिती आली की सरळ उठा आणि चालायला जा किंवा काहीतरी हलका व्यायाम करा किंवा तुमचा काही छंद असेल, बागकाम असेल किंवा इतर काही असेल, तो छंद तुम्ही जोपासा त्या वेळात किंवा सहज तुमच्या एखाद्या बागेत फेरफटका मारा जिथे तुमचं समोरचं दृश्य बदलेल, समोरची सभोवतालचं वातावरण बदललेलं असेल आणि तुमच्या शरीराला ती ऊर्जा रिलीज करायचा एक स्रोत मिळेल. चौथी गोष्ट आहे, ही फार महत्वाची आहे, पर्स्पेक्टिव्ह बदला, दृष्टिकोन बदला. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज ज्या गोष्टीमुळं रागावलेलो आहे ही गोष्ट पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी महत्वाची राहील का? आणि प्रामाणिकपणे तुम्ही उत्तर शोधाल तर 90% वेळा उत्तर असेल नाही. मंडळी, रागावर विजय मिळाला तर काय बदल होतो? जे लोक रागावर नियंत्रण ठेवतात त्यांच्या आयुष्यात काही विलक्षण बदल दिसतात. पहिलं आहे, रक्तदाब कमी होतो, झोप चांगली होते, नातेसंबंध चांगले असतात त्यांचे किंवा सुधारतात, निर्णय अधिक शांतपणे घेतले जातात. पण सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचं मन हलकं आणि प्रसन्न असतं. जीवनात मोठा बदल आपण कसा आणू शकतो? म्हणजे जपानमध्ये एक सुंदर म्हण आहे, राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी गरम कोळसा हातात ठेवणं. बघा मंडळी, किती छान गोष्ट सांगितली आहे. मग जळणार कोण? त्या आगीची धग कुणाला लागणार आहे? आपल्यालाच ना. त्यामुळे मित्रांनो, जीवनात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. लोक काय बोलतात, परिस्थिती काय येते, जगात काय चाललं आहे, पण एक गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात आहे, आपली प्रतिक्रिया. राग हा नैसर्गिक आहे पण त्याला तुमचा मालक होऊ देऊ नका. कारण शेवटी शांत माणूसच सर्वात मजबूत माणूस असतो. आणि लक्षात ठेवा, राग हा क्षणिक असतो पण त्याची किंमत कधी कधी आपल्याला आयुष्यभर द्यावी लागते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास, आपण जी चर्चा केली ती आवडली असल्यास, पटली असल्यास हा व्हिडिओ लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. कारण सभोवतालची परिस्थितीच अशी आहे की आपण क्षणाक्षणाला रागावतो, चिडतो. त्यामुळे तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना त्या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं हे कळू शकेल. आणि तुमची काही प्रतिक्रिया, प्रतिसाद असेल, तुमचा रागाबद्दलचा अनुभव काय आहे, राग आल्यानंतर तुम्ही काय करता, अशी तुमची काही विशेष कृती असेल तर ती कमेंट करून सांगा. इतरांनाही त्याचा फायदा होईल. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.